प्रतीक और आदित्य दोनों ओपनर्स मैदान में इस समय आ चुके हैं अजिंक्य 11 की ओर से, जबकि पहले ओवर में गेंदबाजी करने के लिए तैयार हैं आनंद बॉयज की ओर से समाधान पांगारे। छह ओवर का मुकाबला, 2 ओवर का पावर प्ले। प्रसाद जी कड़मकर, संदीप भाई गांगुर्डे, दोनों अंपायर्स इस समय मैदान में अपना स्थान लेने के लिए पहुंच रहे हैं। चौथा मुकाबला शुरू होने वाला है विजय भोर ट्रॉफी के दूसरे दिन का। सब प्ले ऑन। पहले ओवर की पहली गेंद समाधान की, प्रतीक देवरे को। गत वर्ष की उप विजेता टीम आनंद बॉयज, न्यू राइजिंग स्टार पहला मुकाबला खेलेगी अजिंक्य 11 के साथ इस वर्ष। लेफ्ट हैंड गेंदबाज की पहली गेंद को सुंदर अंदाज में खेला है प्रतीक देवरे ने। 1 बाउंस, 4 रन। अच्छा स्ट्रोक, पावर प्ले के हिसाब से बहुत सुंदर स्ट्रोक। बैट्समैन को लाफ किया और इस बार सुंदर अंदाज में पंजों के बल उछलते हुए हल्के हाथ से कवर पॉइंट की तरफ गेंद को खेलकर 1 रन बनाया गया। एक अच्छे खिलाड़ी की, एक अच्छे बल्लेबाज की निशानियों में से एक बड़ा स्ट्रोक अगर आप खेल ले तो जरूरी नहीं कि अगली गेंद पर भी आप अच्छा स्ट्रोक खेले। अगर गेंद अच्छी हो तो सम्मानजनक रूप से उसे खेला जा सकता है। और इसकी मिसाल देखिए आपने प्रतीक देवरे के पिछले स्ट्रोक को लेकर। समाधान, अगली गेंद लेकर समाधान। आदित्य के लिए गेंद, शॉर्ट मिड ऑफ की तरफ गेंद को धकेला गया आदित्य द्वारा। अगली गेंद, शॉर्ट गेंद पर सुंदर अंदाज में स्क्वायर कट किया है, डीप कवर बाउंड्री की ओर जा रही है। क्या खूबसूरत स्ट्रोक खेला है प्रतीक देवरे ने। 4 रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन के बाहर। प्रतीक के बल्ले से आता हुआ ये दूसरा चौका, बहुत सुंदर अंदाज में बैटिंग कर रहे हैं प्रतीक। बढ़ती हुई रन संख्या दोहरे अंकों में 10 रनों पर पहुंच गई है पहले ही ओवर में अजिंक्य 11 की। बहुत अच्छा स्टार्ट, सुंदर स्टार्ट अजिंक्य 11 द्वारा। इस बार कट होकर बाहर की तरफ जाती हुई गेंद, वाइड का इशारा अंपायर की ओर से। हालांकि प्रयत्न जरूर किया गया था बल्लेबाज प्रतीक द्वारा, थोड़ा सा बाहर की तरफ आए थे निकलकर ऑफ स्टंप की तरफ गेंद को खेलने के लिए स्कोर कट करने का प्रयास। गेंद और बल्ले में किसी प्रकार का संपर्क नहीं। पहले ओवर का खेल जारी, अजिंक्य 11 का स्कोर है इस समय 10 रन। समाधान पांगारे, और रिवर्स स्वीप कर दिया है गेंद को डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन, 15 रनों पर पहुंच गई है रन संख्या। पहला ओवर आनंद बॉयज न्यू राइजिंग स्टार के लिए महंगा साबित। पहले ही ओवर में स्कोर अभी तक 5 गेंदों में 15 रन। और जहां तक प्रतीक देवरे की बात की जाए
एक सुंदर पारी प्रतीक द्वारा, 4 गेंदों में 13 रन बनाकर खेल रहे हैं। ओ गुड लेंथ के वाइड का इशारा, वाइड का इशारा, गुड लेंथ ऑफ स्टंप की तरफ और कट होकर एंगल जो बनाती है लेफ्ट हैंड गेंदबाज की गेंद, वो एंगल बनाते हुए कुछ ज्यादा बाहर चली गई गेंद, गेंद जाकर समा गई थी खुद विक्की खत्री, विकेट कीपर जो इस समय है उनके हाथों में। 16 रन बन गए हैं पहले ओवर का खेल की आखिरी गेंद लेकर समाधान। शॉर्ट गेंद को धकेला है ऑफ साइड में, 1 रन आसानी से मिल जाएगा और इस प्रकार से पहला ओवर कंप्लीट हो जाएगा। 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 17 रन अजिंक्य 11 का। आगे का हाल सुनाने के लिए थँक्यू मुन्नाजी. मैदानावर आजच्या पहिल्या फेरीतला चौथा सामना खेळला जातोय. अजिंक्य 11 विरुद्ध आनंद आनंद रोड. आनंद बॉयज रायझिंग स्टार या नावाने हा संघ या स्पर्धेत सहभागी होतोय. राजवीर गोलंदाज ऑरेंज जर्सी मध्ये डाव्या हाताचा फिरकीपटू. प्रतीक देवरे स्ट्रायकिंग एंडला. ओ येस, क्लीन बोल्ड. जय अप्रतिम डिलेवरी. माझ्या मते आजच्या या खेळातला सर्वात सुंदर चेंडू ठरू शकतो. प्रतीक देवरे सारखा अतिशय नामवंत खेळाडू, प्रसिद्ध बॅट्समन, त्या बॅट्समनला यावेळेस बीट केलं गेलं राजबीरकडनं. डाव्या हाताचा हा स्थानिक खेळाडू, शिकरेवाडी मैदानावर रोज सराव करणारा खेळाडू आपला क्लास दाखवतोय. निश्चितच तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर सराव फार महत्त्वाचा असतो. तर त्याचा उत्तर मैदानावर दिसतंय. राजबीर पहिल्या चेंडूवर आपला क्लास दाखवून देतोय. प्रतीक देवरेला क्लीन बोल्ड केलं. नवीन बॅट्समन येतोय ऋषिकेश खोडके. आज मात्र त्याला प्रमोट केलं गेलं अजिंक्य 11 संघानं. पहिला चेंडू खेळतोय राजवीर पुन्हा एकदा. हो यावेळेस ऑफ स्टंपर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र थोडस खाली राहतोय. राजबीर अप्रतिम गोलंदाजी, सुरेख लाईन. 1 मिनिट. हॅलो टाका. ऑफ स्टंपवर शफल झाले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लेग बाईचा इशारा येतोय. सिंगल येते. 1 धावसंख्या वाढते. पॉवर प्ले मधलं दुसरं षटक टाकलं जाते. राजवीर पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ड्राइव्ह केलाय. सुंदर फटका. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातोय.
एक आघाडीची जोडी जर तुम्ही बघितली असेल तर प्रतीक देवरे आणि आदित्य येतोय. प्रतीक मात्र एक चांगल्या चेंडूवर क्लीन बोल्ड होऊन माघारी परततोय. ऋषिकेश स्ट्रायकिंग एंडला. हो यावेळेस लेट कट सुंदर फटका. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणानं चेंडू थोडासा वळतोय, मात्र एक चांगला स्टॉप केला गेला. सिंगल कंप्लीट केली गेली. 20 धावा फलकावर लागताय. पॉवर प्ले दुसरा षटक. राजवीर पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करतोय देवळाली कॅम्प एंड कडनं. हो ऑन साइडला हलक्या हातानं खेळून काढलाय, स्ट्रेअर केलाय. शॉट मिड विकेट मध्ये चेंडू जातोय. या दरम्यान मुख्य पंचांकडनं षटक संपण्याचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 21 धावा. समाधान पांगेरे त्याचा सामना करेल तो स्ट्रायकिंग एंडला. आदित्य आनंद बॉईज द न्यू रायझिंग स्टार हा संघ बॅटिंग करतोय. हो यावेळेस स्टेप आउट झाले बॅट्समन. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दाखल होतोय. धावसंख्या 23. समाधान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हो स्क्वेअर कट अप्रतिम स्ट्रोक सुंदर फटका. सार्थक गोडसे चेंडूच्या मागे येत आहे. अप्रतिम रिटर्न. दोन षटकाच्या खेळानंतर धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये 1 गडी बाद 24 धावा. ऑफ स्टंप टाकलेला अप्रतिम चेंडू. लाईन तुम्ही बघत असाल, लेंथ बघत असाल, अप्रतिम लाईन. योग्य टप्प्यावर चेंडू पिच केला जातोय. समाधान पांगेरे आपला अनुभव या षटकामध्ये अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय. हो हो ऑफ स्टंपवर शफल झाले. ऑन साइडला विकेट किपरच्या मागच्या बाजूला, विकेटच्या मागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आपल्या प्रचंड वेगानं बॅट्समनला बीट करतोय समाधान पांगेरे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. फुलटॉस चेंडू. प्रचंड वेगाने टाकलेला हा चेंडू, मात्र यावेळेस बॅट्समन गोलंदाजाकडून नियंत्रण सुटतंय. मुख्य पंच कळमकर सर यांच्याकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या 1 नी वाढते. 1 गडी बाद 25 धावा. आजच्या दिवसभरातला हा 4था सामना खेळला जातोय. यावेळेस हलक्या हाताला स्ट्रेअर केलाय. पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. राजवीर चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट केली गेली. पहिल्या षटकामध्ये थोडस महागडं ठरले होते समाधान. या षटकामध्ये मात्र कमबॅक करताय. आतापर्यंत 1.5 षटकामध्ये 22 धावा खर्च करताय समाधान. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक. स्टेप आउट झाले बॅट्समन. ऑफ स्टंपवर टाकलेला अप्रतिम प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. षटकाची अखेर मात्र अतिशय सुंदर होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अजिंक्य 11 संघ 1 गडी बाद 26 धावा 26 रन्स.
षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 पुन्हा एकदा राजबीर येत आहे. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं, संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन येत आहे. ऋषिकेश स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस ऑफ स्टंपवर शफल झाले. ऑन साइडला आपल्या फेवरेट झोन मध्ये वरत्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस मात्र ऋषिकेश घोडके विकेटवर अजूनपर्यंत मात्र सेट होत नाहीये, सूर गवसत नाहीये. प्रत्येक चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर फुल टॉस. यावेळेस चांगला स्ट्रोक, डीप मध्ये चेंडू जातोय. पॉइंट रिजन मध्ये सार्थक गोडसे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब रिटर्न. चांगला स्ट्रोक होता. लोअर फुल टॉस कॉपी बुक स्टाईल सरळ बॅटने खेळून काढलाय. ड्राईव्ह केलाय. 2 धावा येत आहेत. धावसंख्या 28 धावांवर जाऊन पोहोचते. 4थं षटक प्रगतीपथावर. हो, ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू थोडासा वळण घेतोय, स्विंग होतोय. स्विंग अँड मिस. ऋषिकेश घोडके आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये 4 धावांवर बॅटिंग करतोय. हो, यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न केला गेला. एज होतोय, मात्र विकेट किपर कडनं झेल सुटतोय. ऋषिकेश घोडके अजूनपर्यंत चाचपडतोय विकेटवर. प्रमोट केलं गेलं बॅट्समनला. वन डाऊन येतोय. यावेळेस डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सुरक्षात्मक पद्धतीने त्या ठिकाणी खेळण्याचा, फेस करण्याचा प्रयत्न केला गेला. याच या षटकातला अंतिम चेंडू येतोय. तीन 3.5 षटकाच्या खेळानंतर 28 धावा फलकावर लागत आहे. 11 चेंडू फेस करताय बॅट्समन. हो, यावेळेस सरळ बॅटने खेळून काढलाय. हवेत चेंडू लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. षटक संपण्याचा इशारा केला जातोय पंचांकडनं. 4 षटकांचं समाप्ती होते. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 धावा. ऋषिकेश 12 चेंडूंमध्ये 6 धावांवर बॅटिंग करतोय. तर दुसऱ्या बाजूला आघाडीचा बॅट्समन, ओपनर बॅट्समन अजूनही विकेटवर उभा आहे. स्ट्राईक मात्र त्याच्याकडे मिळत नाहीये. आतापर्यंत फक्त 6 चेंडूला फेस करतोय तो. 6 चेंडूंमध्ये 6 धावांवर बॅटिंग करतोय तो आदित्य. आता मात्र स्ट्राईक त्याच्याकडे असेल. अहमद येत आहे. अहमद येत आहे. स्ट्रायकिंग एंडला आदित्य, नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋषिकेश घोडके. ऋषिकेशला आज प्रमोट केलं गेलं. प्रतीक देवरे बाद झाल्यानंतर ऋषिकेश घोडके येत आहे. पहिला चेंडू ऑफस्टंपवर टाकलाय. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये उभा असलेला खेळाडू चेंडू वर वेगाने धावत येतोय. या दरम्यान सिंगल कंप्लीट केली गेली. अहमदच्या पहिल्या चेंडूवर एकेरी धाव येते. धावसंख्या 1 नि वाढेल. 31 धावा. ऑफ स्टंपवर चेंडू टाकला. चेंडूवर फिंगर्स रोल केले गेले. चेंडू वळवला जातोय. आउट स्विंग होतोय, बाहेर निघतोय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॉलच्या लाईन मध्ये न येता बॅट्समन बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. हो, यावेळेस हवेत चेंडू लॉफ्ट केलाय आणि येस, लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू चेंडूच्या खाली येतोय. एक चांगला झेल टिपला जातोय.
बॅट्समन येत आहे अमन चोपडा. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हातानं ऑनसाइडला खेळून काढलाय. यावेळेस धावपत करण्याचा प्रयत्न, मात्र निश्चितच बॅट्समन नशीबवान ठरतोय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहे. 33 धावा धावफलकावर लागत आहे. 2 गडी बाद 33. अमन चोपडा आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. एक चांगला फटका खेळला गेला. लेगस्टंपवर टाकलेला खोलवर टप्प्याचा आज चेंडू ऑनसाइडला अक्षरशः खोदून काढलाय. चांगला स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक, सुंदर फटका. अहमद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मारा करण्यासाठी. ओहो लाजवाब गोलंदाजी, काय सुरेख टप्पा आहे. चेंडू पडल्यानंतर मात्र बाहेर निघतोय. अप्रतिम लाईन, सुंदर लाईन. अमन चोपडाला बीट केलं गेलं, अक्षरशः फसवलं गेलं, चकित केलं गेलं बॅट्समनला. हो यावेळेस ऑस्ट्रमवर शफल झाले. पुल यावेळेस खेळला जातोय. टायमिंग चुकतोय. विकेटच्या मागच्या बाजूला शॉट फाईन लेग रीजन मध्ये त्याने चेंडू जातोय. मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा येतोय. अवंतर धाव असेल. षटक संपतंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या अजिंक्य 11 संघाची 2 गडी बाद 34 धावा. प्रतीक देवरे ज्यावेळेस विकेटवर होते त्यावेळेस धावगती चांगली होती, सरासरी चांगली होती. प्रतीक देवरे एक चांगल्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाल्यानंतर मात्र निश्चितच माघारी परतल्यानंतर आता धावगती प्रचंड खालवते. धावा येत नाहीये. 5 षटकानंतर धावसंख्या 34 धावा, 34 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. आदित्य 7 चेंडूमध्ये 7 धावांवर बॅटिंग करताय. अमन चोपडा 3 चेंडूमध्ये 2 धावांवर बॅटिंग करताय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असेल. स्थानिक खेळाडू, नाशिक रोडचा खेळाडू सार्थक गोडसे गोलंदाजी मार्कवर येतोय. डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज. या अगोदर लकी बॉईज नाशिक रोड संघाकडनं संपूर्ण सीझनभर खेळला. या प्रतिष्ठेच्या विजयभोर ट्रॉफीमध्ये मात्र तो अजिंक्य 11 रायझिंग स्टार संघाकडनं या स्पर्धेत सहभागी होतोय. ऑफ स्टंपवर टाकलेला अत्यंत वेगवान मारा धावपत करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दाखल होतोय. दुसऱ्या वेळेस देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहे. फंबल विकेटवर तुम्ही बघू शकता. फंबल झाला, थोडं धावचित करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू चांगला होता, मात्र खराब क्षेत्ररक्षण. 2 ने धावसंख्या वाढेल. 2 गडी बाद 36 धावा. या इनिंग मधले पहिल्या इनिंग मधले 5 चेंडू शिल्लक. सार्थक गोडसे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. विशेष या अगोदर माझ्या मते 4ही गोलंदाज डाव्या हाताचे होते. समाधान असेल, राजबीर असेल, आता सार्थक गोडसे. हो यॉर्कर लाईनचा चेंडू, चांगला चेंडू असेल. बॅट्समनला संधी देत नाहीये सार्थक. यॉर्कर लाईनची गोलंदाजी केली जाते आणि याच पद्धतीच्या गोलंदाजीची आवश्यकता असते. बॅट्समनला भरपूर अडचण असते या पद्धतीच्या चेंडूवर स्ट्रोक खेळण्यासाठी. यावेळेस देखील मैदानावर तेच दिसलं. सुरेख गोलंदाजी सार्थक कडनं कमबॅक करतोय. बॅट्समनला बांधून ठेवतोय. 37 धावा. हवेत खेळून काढलाय आणि येस आदित्य झेल बाद आणि बॅक टू द पवेलियन. माझ्या मते आज अनेक खेळाडू अनुपस्थित दिसत आहे अजिंक्य 11, कारण अजिंक्य 11 देखील एक मजबूत संघ म्हणून ओळखला जातो. आज मात्र त्या संघाला साजेशी कामगिरी होत नाहीये. अजिंक्य 11 बलाढ्य संघ ओळखला जातो. अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धा त्यांनी जिंकल्या आहे. आज मात्र
त्या दर्जाची कामगिरी मैदानावर होत नाहीये. नवीन बॅट्समन येत आहे सागर. सार्थक अप्रतिम षटक टाकतोय, सुरेख गोलंदाजी करतोय. हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय आणि हवाई मार्गाने चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळाडू चेंडूच्या खाली येतोय. अमन चोपडा झेलबाद. करताय थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. आउट स्विंग डिफेन्स केलाय, सुरक्षात्मक पद्धतीने खेळून काढलाय कव्हर रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 नी वाढते. 38 धावा. या इनिंग मधला अंतिम चेंडू घेऊन येतोय सार्थक. बॅट्समन खाल्या. हो लेग स्टंपवर टाकलेला चेंडू. यस बेल्स त्या ठिकाणी उडवल्या जात आहे. लेग स्टंपवर टाकलेला हा चेंडू यष्टाचा वेध घेतोय. बॅट्समन क्लीन बोल्ड बॅक टू द पविलियन. षटक संपतंय, इनिंग देखील संपते. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. बॅट्समन प्लीज. बॅट्समन प्लीज. हा सर. येस सर्वनिय मिलिंद साळवे यांचं आगमन झालंय. जुना संघ एक बलाढ्य संघ जो प्रबुद्ध 11 होता त्या संघातील संघाचे कर्णधार आणि त्याचसोबत स्टेट बँकेचे कर्मचारी साळवे सरांचं देखील आगमन झालंय. स्वागत असेल सर आपलं. आज सन्माननीय जुने अनुभवी खेळाडू सन्माननीय जगन बेन सर देखील आज मैदानावर आले होते. आपली हजेरी त्यांनी लावली. त्यांचं देखील स्वागत. त्यांच्या शुभ हस्ते एक महत्त्वपूर्ण सामन्याचं नाणेफेक देखील आज संपन्न झालं. निश्चितच मास्टर स्पोर्ट्स क्लबची एक संस्कृती आहे, कल्चर आहे. जुन्या लोकांना खेळाडूंना नेहमीच ते त्या ठिकाणी मान सन्मान देतात. अध्यक्ष महोदय सन्माननीय मला अतिशय आनंद होतोय की आज मास्टर स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय अध्यक्ष सुनीलजी दिनकर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाच्या वतीनं त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप परमेश्वराजवळ प्रार्थना असेल. त्यांना शुभेच्छा असतील खूप खूप. त्यानंतर काल
सन्मान्य मास्टर स्पोर्ट्स क्लबचे राजूभाई जानी यांच्या देखील काल लग्नाचा वाढदिवस होता. राजूभाई जानी यांना देखील संपूर्ण क्रिकेट विश्वाच्या वतीनं त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. नवीन दोन्ही बॅट्समन येत आहे, आघाडीचे बॅट्समन. 12वा खेळाडू तुम्ही बघू शकता. आनंद बॉईज न्यू रायझिंग स्टार संघाचा 12वा खेळाडू कुंदन विश्वकर्मा या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या सहकाऱ्यांचं नाव सांगत असताना स्ट्राइक घेतोय. ओ येस, थँक्यू. मला अतिशय आश्चर्य होत आहे की सर कुंदन सर अतिशय नावाजलेले खेळाडू गोलंदाज आहे, आज मात्र ते बाहेर दिसत आहे. येस, लेफ्ट आर्म गोलंदाज होते. विशेष तुमची खासियत आहे कुंदन सर, फार मोठा अनुभव आहे. 4 डाव्या हाताचे गोलंदाज आपण यूज केले. बॅट्समन येत आहे रायझिंग स्टार संघाकडनं इरफान आणि नौशाद. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता, ज्यांना नाशिक टेनिस क्रिकेट विश्वामधलं नाझिम गुल्ली देखील म्हटलं जातं. ऋषिकेश घोडके येत आहे, फिरकीचा जादूगार. अतिशय आपल्या फिरकीसाठी त्यांना ओळखलं जातं. विकेटच्या दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करू शकता, वळवू शकता. प्रचंड क्षमतेचा हा गोलंदाज अल्पावधीतच कमी कालावधीमध्ये आपल्या स्वतःच्या अप्रतिम प्रदर्शनाच्या माध्यमातून स्वतःचं एक आगळेवेगळे स्थान निर्माण करणारा हा गोलंदाज. ओ, ऑफ स्टंप टाकलेला पहिला चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला मात्र चूक होते. ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर मुख्य पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. चेंडू अजूनपर्यंत पडला नाहीये, मात्र व्हाईट बॉल आणि कवंतर धावेत 2 धावा. रिव्हर्स स्वीप खेळला गेला. पुन्हा एकदा विकेटच्या मागच्या बाजूला चूक होते. कामरान पळताय, चेंडूच्या मागे धावताय, मात्र विकेटवर तुम्ही बघत असाल तर नौशाद आणि इरफान अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 22च्या माध्यमातून या धावा असतील. 3 धावा. आतापर्यंत ज्या 5 धावा येत आहे मित्रांनो, त्या एक्स्ट्रा अवंतर धावींच्या माध्यमातून येत आहे. ओ, यावेळेस हवेत खेळून काढलाय गली क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसतोय. यावेळेस मात्र बॅटने पहिली धाव येते. धावफलकावर धावा लागताय 6. रिव्हर्स स्वीप, अप्रतिम स्ट्रोक, सुरेख फटका. सुरेख असं क्षेत्रक्षण डीप मध्ये, पॉइंट रिजन मध्ये, सीमारेषेजवळ. पुन्हा एकदा वेगाने धावा कंप्लीट केल्या गेल्या. पुन्हा एकदा 3 धावा. पळून काढण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी होत आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकले जात आहे, 9 धावा. धाव फलकावर लागत आहे. पॉवर प्ले मधलं पहिलं षटक. 2 खेळाडू 38 सीमारेषेच्या बाहेर तैनात. शॉर्ट पिच चेंडू, यावेळेस मात्र मोठ्या वेगाने टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा अवंतर धावेच्या माध्यमातून. येस, बॅट 4 रन्स. Done selling ball. एक मजबूतीने प्रहार केलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगला रिटर्न आणि बॅकअप देखील अप्रतिम होतोय. अमन चोपडा यांच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट केली गेली. धावसंख्या वाढतोय, 14 धावा. धाव फलकावर लागताय. हलक्यात स्ट्रेअर केलाय ऑन साइडला, ऑन ड्राइव्ह.
खेळाडू चेंडूच्या मागे येत आहे. 15 धावा धावपलकावर लागताय. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 15. पार्थ या पुढच्या सामन्याचा कॉल असेल. राजधानी संघ आणि साई सोशल SSK संघ. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक, अद्भुत स्ट्रोक तुम्ही मैदानावर बघताय. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू अतिशय आगळ्या वेगळ्या स्टाईलने बॅट्समन खेळत आहे. सिंगल. स्टेप आउट झाले. ऑन साइडला खेळून काढलाय फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ चेंडू जातोय. प्रतीक देवरे त्या ठिकाणी तैनात. सामन्यामध्ये मात्र असं विशेष काही घडताना दिसत नाहीये. सेन्सिबल क्रिकेट, अतिशय शांततेत क्रिकेट खेळलं जात आहे. प्रेक्षकांचं मात्र मरण होत आहे. मोठे स्ट्रोक्स बघायला मिळत नाहीये. थोडंसं काहीतरी सामना थोडा तेज करायला हवा. ओ सुंदर फटका. या दरम्यान स्वेप प्रतीक देवरे पुन्हा एकदा चेंडूवर धाव देत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन धावा येत आहे. लोअर फुलटॉस होता. बैठक मारली. ऑन साइडला एक अप्रतिम स्ट्रोक खेळून काढला. 2 धावा येत आहे. धावसंख्या 19. ओ रिव्हर्स स्वेपचा अप्रतिम स्ट्रोक. सुरेख फटका. नो चान्स. वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू सरळ येस डीप मध्ये जातोय आणि चौकार येतोय. धावसंख्या 23. विकेटच्या मागच्या बाजूला स्ट्रोक खेळला जातोय. ऋषिकेश घोडके चेंडूच्या मागे धावताय. अमन चोपडा यांच्याकडे त्या ठिकाणी अनोख्या पद्धतीने त्या ठिकाणी चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न केला गेला. धावबाद करण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न होतोय. प्रयत्न फसतोय. सव्वीस धावा धावपलकावर लागताय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. अप्रतिम स्ट्रोक. सुरेख फटका. खेळाडू चेंडूच्या मागे धावताय. नो चान्स. वेगानं चेंडू पुन्हा एकदा डीप पॉइंट रिजन बाहेर जातोय. 4 रन्स. बॅक टू बॅक अप्रतिम बॅटिंग केली जाते. सुंदर स्ट्रोक्स देखील खेळले जात आहे. आता 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटक 15 धावा या सरासरीने धावपलकावर लागताय. 30 धावा. आता या पुढच्या 24 चेंडूंमध्ये सामना जर जिंकायचा असेल तर 9 धावांची आवश्यकता. अतिशय एकतर्फी सामना होतोय. अजिंक्य 11 संघ एक नावाजलेला संघ. आज मात्र त्या दर्जाची कामगिरी झाली नाही. निखिल कुरकुरे सर, कृपया आपला कॅप्टन पाठवायचा आहे नाणेफेकीसाठी. बिंगारे सर, टॉस करायचा आहे दादा. साई सोशल SSK सिन्नर या संघाचे कर्णधार आलेत. राजधानी संघाला विनंती असेल कृपया आपण देखील यावं. नवीन गोलंदाज येतोय सागर. ओह, कॉपी बुक स्टाईल ना अप्रतिम स्ट्रोक. ड्राइव्ह ऑफ ड्राइव्ह तुम्ही बघू शकता. कॉपी बुक स्टाईल न खेळला गेलेला फटका. खराब बॅकअप सागर कडनं. येस, नाणेफेक होते. खान साहब, खान साहब, खान साहब, मुन्ना भाई,
अच्छा, दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या सामन्याचं नाणेफेक होते. येस सर, थँक्यू. राजधानी संघ नाणेफेक जिंकतोय. सागर पुन्हा एकदा. ओहो, क्या बात है, अप्रतिम स्ट्रोक, व्हॉट अ शॉट. ऑन साइडला ट्रॅप केलाय. सुंदर फटका, नजाकत भरा फटका. मनगटाचा वापर केला गेला, रिस्कचा वापर केला. बॅकअप अप्रतिम. ऋषिकेश घोडके, राहुल पुरी त्या ठिकाणी तैनात क्षेत्ररक्षण करताय. सिंगल कंप्लीट केली गेली. धाव संख्या 1 नी वाढेल. 33 धावा धाव फलकावर लागताय. बैठक फटका. ऑन साइडला स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसतोय. मात्र बाईच्या माध्यमातून एक अवंतर धाव मिळेल. धावफलक हलता ठेवला जातोय. प्रत्येक चेंडूवर धावा वसूल केला जात आहे. आनंद बॉईज मात्र अप्रतिम क्रिकेट, चांगलं क्रिकेट. येस, या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. प्रत्येक चेंडूवर धावा वसूल केले जात आहे. हो, हवे चेंडू लॉफ्ट केलाय. मिड फ्रीजर मध्ये चेंडू जातोय. खेळाडू चेंडूच्या मागे धावताय. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी फेकी येणे अगोदर मात्र 2 धावा पळून पूर्ण केले जात आहे. आता 19 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. पहिली स्लिप लावली गेली आहे. सन्मान केलाय. चांगल्या चेंडू सन्मान करतोय बॅट्समन. येस, या चांगल्या चेंडू सोबत षटक संपण्याचा इशारा केला जातोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 धावा, प्रतिषटक 12 धावा या सरासरीने. निश्चितच आता मात्र औपचारिकता असेल. 18 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा धावफलकावर होता. या सागरच्या षटकामध्ये मात्र फक्त 6 धावा खर्च केल्या. अजूनपर्यंत कुठला क्षती नाही, नुकसान नाही. लेट कट, सुरेख फटका, चेंडूला कट केलाय. सिंगल कंप्लीट. मैदानावर जो सामना खेळला जातोय थोडासा नीरस दिसतोय. प्रेक्षक देखील ओहो, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. थोडंसं कमबॅक करतोय मात्र उशीर झालाय. 16 चेंडू मध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. ओ, रिव्हर्स वेव्ह, हवे चेंडू लॉफ्ट केला. खेळाडू दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. येस, कंप्लीट. आणि आनंद बॉईज विन द मॅच. निश्चितच कुंदन सर फार खुश होत असतील आपल्या सहकार्यांवर. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं देखील अभिनंदन असेल. आपण सहभागी झालात. पुढच्या खेळासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा. पुढच्या सीझन साठी देखील शुभेच्छा असेल.